कृष्णा आंधळे आणि संदीप क्षीरसागर यांचे संबंध होते असं आता धनंजय मुंडे यांनी म्हटलंय। संदीप क्षीरसागरांकडे एवढी माहिती कशी आली? आंधळे आणि क्षीरसागर यांचे संबंध आहेत असं आता मुंडे म्हणतात। धनंजय मुंडे यांनी क्षीरसागरांवर गंभीर आरोप केला। क्षीरसागर यांनी कृष्णा आंधळे आता मिळणारच नाही, त्याच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट झालं असेल अशी एक शक्यता वर्तवली होती आणि त्यावर आता धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली। कृष्णा आंधळे आणि संदीप क्षीरसागर यांचे संबंध आहेत असं त्यांनी म्हटलंय। संदीप क्षीरसागरांकडे एवढी माहिती कशी आली असा सवाल देखील मुंडे यांनी उपस्थित केला। त्यामुळे आंधळे आणि क्षीरसागर यांचे संबंध असल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी क्षीरसागरांवर केला। या प्रकरणापर्यंत फास्ट ट्रॅकवरती हे प्रकरण चालून आणि प्रशासनाला जर मोकळ्या मनाने जर काम करायचं असेल तिथे तर धनंजय मुंडे साहेबांना जर राजीनामा घेतला तर या विषयामध्ये जे कुणी गुन्हेगार आहेत किंवा अजून काही गुन्हे समोर येतील, लोक अजून मोकळ्यापणाने तिथं बोलतील। तर संदीप क्षीरसागरांकडे एवढी माहिती कशी आली असा सवाल आता धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला। त्यामुळे कृष्णा आंधळे आणि संदीप क्षीरसागर यांचे संबंध असल्याचा आरोप मुंडे यांनी केला। आंधळे आणि क्षीरसागर यांचे संबंध आहेत असा धनंजय मुंडे यांनी क्षीरसागर यांच्यावर गंभीर आरोप केलेला आहे। संदीप क्षीरसागर यांनी कृष्णा आंधळे आता पोलिसांना सापडणारच नाही असं एक वक्तव्य केलं होतं आणि त्या वक्तव्यावर धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली। संदीप क्षीरसागरांकडे एवढी माहिती कशी आली? कृष्णा आंधळे आणि क्षीरसागर यांचे नक्कीच संबंध असतील असा एक दावा धनंजय मुंडे यांनी केला। आता एवढं जर संदीप क्षीरसागरांना माहित असेल, आणखीन कुणाला जे काही माहित असेल, याचा अर्थ मी असा समजतो की त्यांचे आणि त्या आरोपीचे कुठेतरी आता संबंध आहेत आणि ते संबंध असल्याशिवाय ही माहिती त्यांना मिळू कशी शकते? जी माहिती त्या कृष्णाला काय झालंय काय नाही झालंय याची पोलिसांना माहिती नाही, आम्हाला माहित नाही, म्हणजे तुमचे एवढे मायक्रो कॅमेरे त्याला माहिती नाही, तर त्याला कशी माहिती असू शकते? याचा अर्थ त्यांचा कुठेतरी संबंध आहे। याला आता क्षीरसागर नेमकं काय उत्तर देतात तेही पाहणं महत्त्वाचं आहे।